नर्मदे हर. तर आज आमचा पायी परिक्रमेचा 6वा दिवस आहे. निघालेलो आहेत आम्ही 5:30 झालेला आहे. तर बघूया आज काय प्रसंग येतात, काय घडतंय ते. नर्मदे हर. नर्मदे हर. खलघाट ते चिचली 6 किलोमीटर अंतर पार करून आम्ही चिचली या गावामध्ये बालभोगसाठी थांबलेलो आहोत. परिक्रमावासी हळूहळू येत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर या ठिकाणी चिचलीमध्ये 7 माता देवझिरी एक छोटस आश्रम आहे आणि एका मैयाने आम्हाला बालभोगसाठी इथे बोलवलेलं आहे. 7 माता मंदिराजवळ या मैया आहेत. त्यांनी सकाळ सकाळी आम्हाला भाताचा बालभोग दिलेला आहे. भूक लागलेली आहे तर आम्ही त्याचा आनंद घेत आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी दमून आल्यानंतर या ठिकाणी भाताचा बालभोग येत आहे. चाय प्रसाद आणि बिस्किट खात आहेत सगळे. देवझिरी 7 माता मंदिर या ठिकाणी या मैयाने आम्हाला भाताचा बालभोग दिलेला आहे. काही ना काहीतरी छोटस ते कार्य करत राहतात. नर्मदे हर माता जी, आपको सेवा देने में आनंद आता है? हाँ, बढ़िया आनंद आता है. सभी की ईश्वर ही देता है, सभी ईश्वर की ही प्रेरणा मिली. तो हम चाहते हैं कि अच्छा आश्रम बने, परिक्रमावासी की अच्छी सुविधा हो और अच्छे साधना भोजन करे. तब ये स्थान जो है प्राचीन है, गुप्त धारा है और यहाँ पर लकवा पेशेंट, हवा पवन वाले जो मरीज है वो सुधरते हैं और परिक्रमावासी आते हैं तो हमें बहुत आनंद आता है. हमें बहुत अच्छी सेवा मिली और भी हमारी सेवा आगे बढ़े और आश्रम अच्छा बने ताकि किसी परिक्रमावासी को असुविधा न हो. गांव में अनुच्छेद चलता है तो 100-150 रुकते हैं, परिक्रमावासी के भी 200 रुकते हैं तो उनकी समस्याएं आ रही है. हम चाहते हैं कि 7 मात्रा पे ऐसे रूम वगैरह व्यवस्था की जाए ताकि उनको असुविधा न मिले. साधना तपस्या अच्छे से चले. रानू माकड परत आज आम्हाला परिक्रमेच्या वाटेवरती भेटलेला आहे. नर्मदे हर. लहान मुलासारखं 2 व्हीलर वरती ती बसून जाते. सकाळी खलघाट वरून निघालो होतो. 12 ते 13 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर भोयंदा या ठिकाणी दुपारी आम्ही भोजनासाठी थांबणार होतो, पण त्या ठिकाणी जेवण तयार नव्हतं. मग पुढे आम्ही 8 किलोमीटर वरती थांबणार आहोत जेवणासाठी. मैया भूक लागली का? नाही, अजून तर नाही लागली. थोडेसे आम्ही शेंगदाणे आणि गुळ घेतलेला आहे विकत खायला. घेतलेले. नर्मदे हर. एका मागून एक परिक्रमावासी चाललेले आहेत. पुढे 8 किलोमीटर वरती भोजनासाठी थांबलेलो आहोत. सकाळपासून निघालो होतो. 12 किलोमीटर अंतर पार केलं. त्यानंतर अजून 8 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भोजन आणि त्याच्यानंतर 8 किलोमीटर अंतर पार करून मुक्काम करणार आहोत. दुपारचा उन्हाचा प्रहर झालेला आहे. आजूबाजूला कुठंच गाव नाही. पाणी प्यायला पण भेटत नाहीये. लखनगावला चाललेलो आहोत आम्ही. आता 12-1 झालेले आहेत. अजून दुपारचं भोजन नाही झालेलं. आश्रम खूप अंतरावरती आहे. नर्मदे हर. भूक लागली का मैया? हो, आता लागलेली आहे भूक. नर्मदे. किती किलोमीटर चालून आले? 10 किलोमीटर झाला असेल. 15 झालं असेल. 15 झालं असेल. सकाळी 5-5:30 ला आम्ही चालायला निघलेलो आहोत. नर्मदे हर मैया. भूक लागली का? आता लागले. भूक लागली. इथं ताटपुरी तरी घेऊन या घरी खायला. बाजरीची भाकर आणि ठेसा खा वाटला. टमाट्याचा रगडा. नर्मदे हर. भूक लागली. आज सकाळपासून 15 किलोमीटर अंतर चालून आल्याच्या नंतर एका झाडाखाली बसलेलो आहोत. खूप जास्त भूक लागलेली आहे. कुठेच काही खायला भेटत नाही. आश्रम पण नाहीये. 15 किलोमीटर वरती आश्रम आहे. बघूया परिक्रमावासी थकलेले आहेत. त्यांच्या भावना बघूया आपण काय आहेत ते. नर्मदे हर. बघा भूक लागलेली आहे सगळ्या परिक्रमावासियांना. मावशींना विचारत, मावशी भूक लागली का? हो, खूप भूक लागली. किती किलोमीटर चालून आले? 14 झाले. आता किती चालायचे? अजून जेवणाच्या ठिकाणी 2 किलोमीटर आणि त्याच्या पुढे 5 किलोमीटर. बघा परिक्रमावासी 15 किलोमीटर चालून दमलेले आहेत. ऊन झालेलं आहे जास्त, चालवत पण नाहीये. नर्मदे हर मैया. भूक लागली का? हो, भूक लागलेली आहे खूप जास्त. हो. आई भूक लागली का? नर्मदे हर. नर्मदे. पाठीमागच्या गावामध्ये अर्धा किलो शेंगदाणे आणि गुळ घेतला होता सगळ्यांना खाण्यासाठी.
झाडापाशी खाली विश्रांतीला बसलो. काय करणार बाई. कुत्रा आणि गुळशेंगून घेऊन गेलं. कुत्रा आलं कुत्र. कुत्र्याने आज चतुर्थीचा आज कुत्रा येऊन घेऊन गेला आमचं गुळशेंगून. आम्हाला खायला काहीच नाही होतं. आम्ही उपाशी आज सकाळपासून 14-15 किलोमीटर आम्ही चालत आलो. त्याशिवाय प्लस अजून 2-3 किलोमीटर आम्हाला चालायचंय. त्याच्यानंतर आम्हाला भोजन मिळेल. नर्मदे ब्राह्मणगावला 15 किलोमीटर चालून आल्यानंतर इथे नंदगावला एका शेतामध्ये कापसाच्या शेतीच्या कडेला आंब्याच्या थंडगार सावलीला इथे ताक देत आहे सर्वांना, सगळ्या परिक्रमावासियांना. नर्मदे हर मैया. सगळे परिक्रमावासी दुपारचा त्याचा आनंद घेत आहे. खाली बसल्यानंतर ताक पिऊन झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या मावशी आहेत त्या गवळण म्हणत आहेत. वाळवंटी जातो कीर्तन करीतो. वाळवंटी जातो कीर्तन करीतो. येतो साधू संतासी झगडाबाई ग. येतो साधू संतासी झगडाबाई ग. लंगडा 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 बाई ग. लंगडा 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 बाई ग. देव लंगडा बाई ग. देव लंगडा बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. सकाळी 5-5:15 आम्ही चालायला निघालो होतो आणि निघाल्यापासून जवळजवळ 18 ते 19 किलोमीटर अंतर चालून आल्याच्या नंतर आता हे फायनली ब्राह्मणगाव आलेलं आहे. या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादीसाठी थांबलेलो आहोत. मध्ये एकच आश्रम आहे. आम्ही त्या ठिकाणी 10 वाजता पोहोचलो होतो, पण त्यांनी सांगितलं की 2 वाजता भोजन आहे, त्याच्यामुळे थांबणं शक्यही नव्हतं. पूर्णपणे खेडेगाव आहे, पगदंडीचे रस्ते आहेत, त्याच्यामुळे गुळ शेंगदाणे घेतले होते थोडेसे खायला, ते पण कुत्र्याने नेले होते. खरंच आज खूप मैयाने परीक्षा घेतलेली आहे. नर्मदे फायनली 19 किलोमीटर अंतर पार करून 5:30ला निघालो होतो. आता 2:30-3 झालेले आहेत. मैयाच्या किनारी हे आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेणार आहे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. बघा 20 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर आम्ही ब्राह्मणगाव इथे आलेलो आहोत. आणि आल्याच्या नंतर इथे जेवण संपलं होतं, तर एक मैया होत्या. त्या मैयाने आम्हाला ही रोटी आणि एवढी भाजी दिलेली आहे. थोडीशी सोबत आम्ही चटणी आणलेली होती घरून, ती चटणी खाणार आहोत. आणि बघा परिक्रमावासी थोडक्यातच सगळे आनंद घेत आहेत. दुपारची भोजन प्रसादी करून लखन गावाकडे म्हणजेच 8 किलोमीटर वरती आम्ही मुक्कामी चाललेलो आहोत. 3 वाजलेले आहे. 6 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू. नर्मदे हर. लखनगावला जाताना वाटेवरच एक बाबाजींनी आम्हाला हाक मारली केळी घेण्यासाठी, तर त्यांनी चहा पण ठेवलेला आहे. चला बघूया. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर माताराम. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा या ठिकाणी यांनी आम्हाला केळी प्रसादी आणि चाय प्रसादी दिली होती. मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही परिक्रमेमध्ये होतो त्यावेळेस आम्ही इथे दुपारचं भोजन केलेलं होतं. महाराज जी आपको सेवा देने में आनंद आता है? खूब आनंद आता है माताराम. क्या क्या देते हो आप सेवा में? चाय है, नाश्ता है, रोटी है, केले है, जो बनता है वो देते. जल है. नर्मदे हर. सकाळी 5 वाजता निघालो होतो तर संध्याकाळचे 5:30-5:45 वाजलेले आहेत. आम्ही 30-35 किलोमीटर अंतर आज पार करून फायनली लखनगाव आश्रमात पोहोचलेलो आहोत. आज खूप मैयानी परीक्षा बघितलेली आहे. काय चुकलं असेल काय सांगता येत नाही, पण खूप आज कष्ट घ्यायला लागले. नर्मदे हर.
अखनगाव या ठिकाणी रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे. या ठिकाणी आज आम्ही मुक्कामाला थांबलेलो आहोत आणि या ठिकाणी आजच्या मुक्कामाला थांबलोय तर संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था चालू आहे. बघा पूर्ण गावकरी आणि आश्रमातले लोक सेवा करतायत. परिक्रमावासी थकून आल्याच्या नंतर त्यांनी असं आसन लावलेलं आहे. या ठिकाणी मैयाची पूजा करतायत महाराजजी. आश्रमात गर्दी असल्या कारणाने परिक्रमावासियांनी आत जागा नसल्यामुळे बाहेरच आसन लावलेलं आहे आणि या ठिकाणी हनुमंतरायांचं हे मंदिर आहे. या साईडला पण परिक्रमावासी आहेत. उत्तम अशी व्यवस्था या आश्रमामध्ये आहे. अखनगाव या ठिकाणी सगळे परिक्रमावासी रात्रीच्या भोजनाचा आनंद घेताना आणि गावकरी मंडळी आनंदाने त्यांना जेवण वाढतायत. नर्मदे हर.